गुड मॉर्निंग. खूप दिवसांनी मी अशी एका वॉटरफॉलला चाललेले, ते पण पुण्याच्या जवळ असलेल्या मढेघाट वॉटरफॉलला. जेव्हा फॅमिलीला घेऊन जाण्याचा विचार येतो तेव्हा ऑफकोर्स आम्ही असे ट्रेकिंगवाले स्पॉट्स चूज करत नाही. आणि आता लहान मुलांना घेऊन जातोय म्हटल्यावर सकाळी 6 वाजता न निघता आम्ही निघालो 9च्या आसपास. आणि ट्रिपवर असलेल्या प्रत्येकाला असा हा शिक्का या मॅडम लावत होत्या. वॉटरफॉलला पोहोचण्याच्या आधीच मध्ये एक व्ह्यू पॉईंट होता, सो आम्ही थोडा वेळ तिथे थांबलो, व्हिडिओज वगैरे काढल्या आणि नंतर एक असा स्पॉट आला जिथे आम्हाला आमची गाडी बदलावी लागली. कारण छोटी गाडी या स्लोपवरून चढणार नव्हती, म्हणून आम्ही सगळेजण एका मोठ्या गाडीत बसलो आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. म्हणजे आमचा हा जो ग्रुप आहे ना, तो फुल ट्रेकर ग्रुप आहे. म्हणजे कोणालाच ट्रेकिंग करताना काही त्रास होत नाही आणि सगळेजण आवडीने करतात. त्यात मी तर इतकी खुश होते, कारण या वातावरणामध्ये मी खरंच 2 वर्षांनी आली आहे. या 2 वर्षात मी हे ट्रेकिंग, हे क्लायमेट खूप मिस केलं आहे. आता काही एकदम हार्ड ट्रेकिंग नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही शूज नव्हते घातले. फक्त असा एक जिन्यांचा स्पॉट आहे जो उतरून तुम्हाला खाली धबधब्याजवळ पोहोचता येतं. आणि खरंच लहान मुलं पण भरपूर एन्जॉय करत होते. त्यात मुलांना कोणत्याही पाण्याच्या ठिकाणी घेऊन जा, ते जगातले हॅपी पर्सन बनतात. एकदम धबधब्याजवळ पण पोहोचता येतं, पण आम्ही काही तेवढं खाली गेलो नाही. वरूनच धबधबा पाहिला आणि नंतर बाय करून व्हिजिट केलं एका सेकंड स्पॉटला, जिथून व्ह्यू हा इतका मेस्मरायझिंग होता आणि जो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतोय. मुलांना आम्ही कंटिन्यू रेनकोट घालूनच ठेवलेले आणि नंतर पाण्यात भिजवताना पण रेनकोट घालून ठेवले, कारण त्यांना थंडी वाजू नये. सगळेजण पाण्यात मनसोक्त भिजले आणि नंतर तिथे समोरच एक छोटं दुकान होतं, जिथे मॅगी, चहा, भजी मिळत होत्या. वरचा तर फर्स्ट एवढा मोठा वॉटरफॉलचा एक्सपिरियन्स होता आणि त्याला दाखवण्यासाठी आम्ही जास्त एक्सायटेड होतो. आणि हो, अजून जर फॉलो केलं नसेल तर नक्की करा. चला, लवकरच भेटू नवीन ब्लॉगमध्ये. बाय.